आणि यानंतर पुढची एक महत्त्वाची मोठी बातमी बघूया। राज्यातल्या संवेदनशील विषयांच्या बैठकांनाच सचिवांची गैरहजेरी असल्याचं आता समोर आलेलं आहे। सोनिया सेठी सातत्याने महत्त्वाच्या बैठकांना गैरहजर असल्याचं उघडकीला आलेलं आहे। मदत आणि पुनर्वसन खात्यामध्ये यावरनं नाराजीचा सूर आहे। कधी प्रकृती अस्वास्थ्य तर कधी पूर्वनियोजित बैठकांचं कारण देत त्यांची अनुपस्थिती जाणवतीये। संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात तक्रार केल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिलेली आहे। मात्र सोनिया सेठी यांनी हे सगळे आरोप फेटाळलेत। याच संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश बुधावले। निलेश, अजिंक्य, सध्या ऐन पावसाळ्यामध्ये मदत व पुनर्वसन विभागाच्या अनेक बैठका सध्या मंत्रालयामध्ये पार पडताना पाहायला मिळत आहेत। मात्र या बैठकांना कुठेतरी सचिवांचीच गैरहजेरी होत असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे कुठेतरी खात्यामध्ये एक नाराजीचा सूर पाहायला मिळत असल्याचं आता समोर आलेला आहे। खरं तर होर्डिंग प्रकरण घाटकोपरचं खूप मोठं झालं होतं आणि या संदर्भाने 2 दिवसांपूर्वी एक मंत्रालयामध्ये महत्त्वाची बैठक देखील झाली होती। मात्र याही बैठकीला मुख्य सचिव सोनिया सेठी या विभागाचे सचिव आहेत आणि त्या उपस्थित नव्हत्या आणि त्यामुळे कुठेतरी एक नाराजीचा सूर पाहायला मिळाला होता। त्यानंतर देखील मंत्री शंभूराजे देसाई असतील किंवा मंत्री अनिल पाटील असतील यांच्या वतीनं पावसाळापूर्व नियोजनासंदर्भामध्ये बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र याही बैठकांना त्या उपस्थित नव्हत्या। खात्याच्या वतीनं असं सांगण्यात येत आहे की जवळपास 80 ते 90% बैठकांना अनुपस्थित असल्यामुळे कुठेतरी एक नाराजीचा सूर आता त्यांच्यामध्ये आहे आणि त्यामुळे या संदर्भामध्ये तक्रार करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांकडे। तर दुसरीकडे या सगळ्या विषयासंदर्भात सोनिया सेठी यांच्याशी देखील आपण बातचीत केली। यांना मात्र असा कुठलाही ठीक आहे, या सगळ्या प्रकरणी आता पुढे नेमकं काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। निलेश, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।